Hare
भरले अनंत भांडार भरले 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 घातला दुकान देती आलियासी दान, घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार, मागत्याची पुरी धनी आणि काशी पुरी, संत उदार उदार भरले अनंत भंडार, तुकामणी पोते देवी भरिले नवी रीती, संत उदार उदार भरले अनंत भंडार, पांडुरंगा शरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकामस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जिने पंढरी सारिखाची अकुला धामन गाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानको जिचरणी साष्टांग निघातीला विढाला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांचं कार्य वर्णन करणारा गोड असा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत, संतांनी दुकान घातलेलं आहे, दुकान मांडलेलं आहे. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज संतांनी मांडलेलं दुकान तुम्ही सांगायला लागलात, त्या दुकानाचं एवढं काय वैशिष्ट्य आहे? या अभंगातल्या चारही चरणातले उत्तरार्ध हे संतांनी घातलेल्या दुकानाची वैशिष्ट्य आहेत. ऐका, पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे, देती आली अशी दान घातला दुकान. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं, भरले अनंत भांडार घातला दुकान. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं, धनी अनिकाशी पुरे घातला दुकान. आणि चौथं वैशिष्ट्य सांगितलं, पोते देवे भरिले नव्हे रीते घातला दुकान. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर ज्या दुकानामध्ये सगळ्या वस्तू दान केल्या जातात असं हे संतांचं दुकान आहे. ज्या दुकानामध्ये कायम माल भरलेला आहे असं हे संतांचं दुकान आहे. ज्या दुकानामध्ये कधीही गिराईक आलं तरी माल त्याच्याकरता शिल्लकच असतो असं हे दुकान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या दुकानातला माल कधीच नाश पावत नाही असं हे दुकान आहे. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या महाडिक वस्ती अकोले या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने या पुढे या महाराज साधू संतांच्या आशीर्वादाने कैलासवासी सुखदेव दादा महाडिक यांच्या 15व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा एक दिवसीय नामसंकीर्तन सोहळा एवढ्या भव्यतेने आणि दिव्यतेने संपूर्ण महाडिक परिवार, त्यांचे तीनही चिरंजीव आणि या परिवारावर प्रेम करणारे आपल्यासारखे असंख्य भाविक या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतोय. या वर्षीची परमभाग्याने ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. थोडं मी महाडिक परिवाराची आणि आपल्या सर्व श्रोत्यांची पहिल्यांदा क्षमा मागतो की मला यायला उशीर झाला. आपल्याला जवळजवळ 1 तासभर वाट बघावी लागली. उशीर का झाला हे सांगून आणखीन उशीर करत नाही. त्यामुळे मग ते काय झालं कसं झालं याच्यात अर्ध कीर्तन करणारा मी कीर्तनकार नाही. विठाला माझ्या मूळ विषयाकडे येतो. या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर या अभंगातले शब्द असे, घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुकाराम महाराजांनी अभंगातून संतांचं एक अलौकिक अशा पद्धतीचं कार्य आपल्याला सांगितलं आहे. एक उपमा तुकाराम महाराजांनी दिली आणि ती म्हणजे दुकानाची दिली. दुकान हा शब्द या अभंगातला अत्यंत महत्वाचा आहे. खरं पाहायला गेलं तर हा व्यवहारातला शब्द आहे. दुकान हा व्यवहारातला शब्द आहे. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर बहुतांशी आपल्याकडे दुकान या शब्दाला तसं काही फार मोठं अध्यात्माच्या अंगाने महत्व येतं अशातला भाग नाही, कारण हा व्यावहारिक क्षेत्रातला प्रापंचिक शब्द आहे. मग असं असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी व्यवहारातला प्रपंचातला एक सामान्य शब्द संतांचं वर्णन करण्याकरता का म्हणून वापरला असेल? वर्णन संतांचा चाललंय आणि शब्द मात्र अगदीच प्रपंचातला सामान्य शब्द वापरला. मी आपल्याला बोली भाषा सांगतो आपली कशी असते. हे माणसं अशी गमतीची असतात. या मंडपामध्ये कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जर कोणी एखादा मनुष्य जेवण वगैरे झालंय आणि खांबाला टेकून बसलेला आहे, मग त्याचा तो शर्ट आहे तो बाजूला काढून ठेवलाय, आणखीन वेळ आहे कीर्तनाला बाबा, किंवा त्याची जी बाकीचं साहित्य त्याचं मांडून ठेवलं आणि मग कीर्तनाची वेळ झाल्यानंतर चोपदार किंवा इथे नियोजक मंडळी येतात आणि त्या सगळ्याला आवरावर करताना त्या माणसाला म्हणतात, हो तुमचं दुकान आवरा. म्हणजे पसारा मांडला तर माणसं सामान्य शब्दांनी बोलतात, तुमचं दुकान आवरा. मग दुकान हा शब्द जर इतका सामान्य पद्धतीने वापरला जात असेल तर तुकाराम महाराजांनी मात्र तो संतांच्या कार्याकरता का वापरला असेल, हा माझा पहिला प्रश्न. मी आणखीन थोडं पुढे बोलतो. मराठी भाषेमधले जे शब्द आहेत त्या शब्दांची योजना ज्या त्या ठिकाणी झालेली बरी असते. दुकान हा शब्द व्यवहारातच योग्य वाटतो, तो परमार्थात योग्य वाटत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की हे दुकान आहे असं म्हटलं जातं, तसं परमार्थाला असं म्हणून जमत नाही. एरवी आता अलीकडल्या काळात आमच्यात म्हणू लागले यांनी कीर्तनाचं दुकान मांडलं नाही असं नाही, परंतु हा शब्द तसा खऱ्या अर्थाने वापरायला नको आहे. पण आता अलीकडल्या काळाने त्याला वापरला. मग माणसाची तरी काय चूक आहे महाराज, यांनी खरंच मांडलंय त्यांनी तरी काय करावं, अशी स्थिती झाली ना, त्यांची तरी काय चूक आहे. मग हा शब्द का आला असेल?
दुकान हा शब्द महाराजांनी का वापरला असेल? शब्दांची योजना करत असताना आपण मराठीचे अभ्यासक आणि उपासक आहोत, आपण मराठी भाषिक आहोत. बघा, गंमत अशी असते, जे ते शब्द जिथंच योग्य असतात. आता एवढा मी इथं आल्यानंतर एवढा सुंदर मंडप दिलेला आहे, एवढी सिस्टीम चांगली आहे, आपण इतकी सगळी व्यवस्था नियोजन अतिशय म्हणजे एक दिवसाच्या कार्यक्रमाकरता इतकं चांगलं नियोजन असू शकतं हे मी पहिल्यांदा पाहतो, असं म्हणायला हरकत नाही. एक दिवसाचा कार्यक्रम आणि पहिल्यांदा मला राहुलजींनी आमच्या सांगितलं की हे 15 वर्ष झालं असं चालू आहे. म्हटलं गेली 15 वर्ष झालं सातत्याने या ठिकाणी अशा पद्धतीने जर नियोजन हा महाडिक परिवार करत असेल तर याचा अर्थ परमार्थावर एकंदरीत वारकरी संप्रदायावर त्यांची किती निष्ठा आहे हे त्याच्यातून दिसून येते. ठीक आहे, हा मंडप इतका चांगला आहे, सुंदर आहे. इथे एखादा मनुष्य आला तर त्यांना असं म्हणणं ठीक आहे की मंडप फार सुंदर आहे. हे ठीक आहे, मंडप फार सुंदर आहे, पण माणसं अशी विचित्र असतात, कुठले शब्द कुठे वापरतात सांगता येत नाही. एक माणूस येतो आणि म्हणतो, अहो भयंकर सुंदर मंडप आहे. हे काय बोलणं आहे का? भयंकर आणि सुंदर हे शब्द एकत्रित येणं शक्य आहे का? जिथं सुंदर असतं तिथं भयंकर नसतं, जिथं भयंकर असतं तिथं सुंदर नसतं. काही शब्द जिथल्या तिथं वापरावे. युट्यूबला एक माझ्या चाल ऐकण्यात आली. आता अलीकडल्या काळामध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला युट्यूबला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. जे पाहिलं नव्हतं ते पाहायला मिळतात, जे ऐकलं नव्हतं ते म्हणजे मी चांगल्या अर्थाने बोलतो, काही नाही. आपण बघतो, आपण बऱ्याचदा रविदास महाराज एक अगदी आपल्यातलेच एक चांगले गायक आहेत. त्यांच्या त्या कीर्तनाचे जे काही थंबनेल असतात किंवा चालीचे जे थंबनेल असतात युट्यूबला ते थंबनेल टाकलेले असतात. बघा, हे अलीकडल्या काळात काय काय थंबनेल, एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला थंबनेल टाकलं होतं, तडका कीर्तन. तडका हे काय हे? एका चाल म्हणणारी अगदी गोड, जसं आज रविदास महाराज आहेत, ही सगळी अत्यंत गोड. अशाच एका चांगल्या गायकाच्या चालीला त्यांनी थंबनेल टाकलं होतं, भयानक चाल. अहो कसं काय शक्य आहे? चाल म्हणायचं आणि भयानक. हा एखाद्या वेळेस चाल म्हणणारा भयानक असेल, त्याचा विषय नाहीये, मला त्याच्यातही जायचं नाहीये. पण चालीला तुम्ही भयानक कसं काय म्हणता? हो, ते चाल नाही ना, ती स्वरच आहे, ती एक पद्धतीची सेवा आहे, असं होऊ शकत नाही. शब्दांच्या योजना जिथल्या तिथं व्यवस्थित पद्धतीने असाव्या लागतात. जे ते शब्द जिथं वापरले योग्य पद्धतीने तर योग्य वाटतं. मी तुम्हाला दुसरा सांगतो, आपण सगळी जण सुज्ञ श्रुती आहात. मला आणखीन एका शब्दाबद्दल मी बोलतो. मला सांगा, कृपा हा शब्द सगळ्यांच्या ऐकण्यातला, आपण प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, कृपा हा शब्द कुठं कुठं लागू पडतो? ऐका, भगवंताची कृपा, भगवंताची लिहिलं तर तुम्ही काय लिहिणार? कृपा. संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आई वडिलांची कृपा, शास्त्राची कृपा. इथंच ठीक आहे, कृपा हा शब्द इथंच योग्य आहे. आई वडिलांची, संतांची, सद्गुरूंची, इथंच हा कृपा शब्द योग्य आहे. चालू कीर्तनामध्ये एकाला तंबाखू खाऊ वाटायला लागली, खिशातून तंबाखूची पुडी काढली, पण चुना नाही. दुसऱ्याला सांगितलं, अरे चुना द्या, त्याला चुना दिला, बरं झालं तुझी कृपा. त्यानं चुना लावला, कळालं नाही तुला आणखी? असं नाही ना. चुना देणाऱ्याला जर आम्ही कृपा शब्द वापरत असाल तर कृपा शब्दाचं आमच्याकडून घडलेलं हे अवमूल्य नाही. विठाला बघा, दुकान हा शब्द कुठं पाहिजे? माझा मुद्दा पुन्हा तिथंच येणार आहे. हा दुकान शब्द जर तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये संतांच्या दृष्टीने लावलेला असेल तर तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं दुकान आणि व्यवहारामध्ये होत असलेलं दुकान याच्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे. मुळात दुकान म्हणायचं कशाला? मी इथून सुरुवात करतो, कारण मला या अभंगातला जो शब्द आहे घातला दुकान, हे दुकान जे महाराजांनी वापरलं ते दुकान म्हणायचं कशाला? एक साधारण आपल्याकडे व्यवहारातली भाषा वापरून पुढे जातो. दुकान कशाला म्हटलं जातं? जिथं घेणं देणं चालतं त्याचं नाव दुकान. दुकान या शब्दाचा अर्थ काय? जिथं घेणं देणं चालतं, म्हणजे घेतलं जातं, दिलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? दुकान. म्हणजे दुकानामध्ये घेणं देणं आहे. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर दुकानामध्ये एखाद्या वस्तूचा भाव ठरवी नाही. बरोबर आहे? म्हणजे जिथं आम्ही एखाद्या वस्तूचा भाव ठरवतो त्याला दुकान म्हणा. आता एका अर्थाने या सगळ्या लोकांची काय चूक आहे? रविदास महाराज, या लोकांनी कीर्तनाचं दुकान मांडलं, काय चूक आहे? कारण ठरविणं चाललं ना, म्हणून काय चूक आहे? ठरविणं जिथं आहे ते दुकान आहे, घेणं देणं जिथं आहे ते दुकान आहे. मग जर दुकान या शब्दाचा अर्थ घेणं देणं असेल, दुकान या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूचा भाव ठरविणं असेल, तर मग ही व्यवहारातली दुकान शब्दाची भाषा तुकाराम महाराजांनी संतांच्या बाबतीत का वापरली असेल? का म्हणून तुकाराम महाराजांनी हा दुकान शब्द वापरला असेल? याचा अर्थ तुकाराम महाराजांना सांगायचं असलेलं घेणं देणं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये दुकानात चाललेलं घेणं देणं याच्यात काहीतरी फरक असला पाहिजे. मी आपल्याला त्याचा पुढचा फरक सांगतो. ऐका, दुकानामध्ये दोघांची गरज असते.
कोणाकोणाची गरज असते पहा. एक तर माल देणारा लागतो आणि दुसरा माल घेणारा लागतो. बरोबर आहे. दुकान कधी चालतं? एक देणारा पाहिजे आणि दुसरा घेणारा पाहिजे. घेणं देणं झाल्याशिवाय दुकान चालत नाही. म्हणजे दुकानामध्ये देणाराही पाहिजे आणि दुकानाकरता घेणाराही पाहिजे. थोडं आणखीन पुढे बोलतो. फक्त देणार आहे दुकान चालत नाही. देणारा आहे उघडून बसलाय, कोणी गिरायकच नाही, दुकान म्हणता येईल त्याला नाही. घेणारे पुष्कळ आहेत पण दुकानच उघडलं नाही, दुकान म्हणता येईल त्याला नाही. म्हणजे दुकान म्हटलं की एक देणाराही पाहिजे आणि एक घेणाराही पाहिजे. आता थोडं पुढे चला. देणारा कोणाला म्हणायचं आणि घेणारा कोणाला म्हणायचं? थोडा तत्वज्ञानातला एक शब्द वापरतो. देणारा पूर्ण असावा लागतो आणि घेणारा अपूर्ण असावा लागतो. मी तत्वज्ञानातला मुद्दाम शब्द वापरला. मी याच्याकरता दुसरं सोपं सांगतो. देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे? देणाऱ्याकडे असावं लागतं आणि घेणाऱ्याकडे नसावं लागतं. आता काय झालं पहा. ज्याच्याकडे नाही तो घेणारा आणि ज्याच्याकडे आहे तो देणारा. म्हणजे ज्याच्याकडे नाही म्हणजे जो अपूर्ण आहे तो घेणारा आणि ज्याच्याकडे आहे म्हणजे पूर्ण आहे तो देणारा. आता या दृष्टीने थोडा विचार करा. पूर्ण हा जर देणारा असेल तर पूर्ण नेमकं कोण आहे? पूर्ण नेमकं कोणाला म्हणायचं? पूर्ण या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय आहे? पूर्णाची व्याख्या तरी नेमकी काय करता येईल? या जगामध्ये पूर्णत्वाचा जर विचार करायचा झाला तर पूर्ण हा शब्द कोणाकोणाकरता लागू पडतो पहा तुम्ही. थोडा नाथरायांच्या शब्दातून जायचं झालं तर नाथरायांनी फक्त संतांकरता पूर्ण शब्द वापरतो. एका जनार्दनी पूर्ण, एका जनार्दनी, हा एका जनार्दनी पूर्ण हा शब्द संतांकरता महाराजांनी वापरला. नीट ऐका. माझा मुद्दा चाललाय दुकान. दुकानामध्ये किती जण लागतात? दोघं. एक देणारा आणि दुसरा घेणारा. देणारा पूर्ण असावा लागतो आणि घेणारा अपूर्ण असावा लागतो. देणारा पूर्ण याचा अर्थ संत हे केवळ आणि केवळ पूर्ण आहेत. याचा अर्थ तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये जे देणारे आहेत ते केवळ संत आहेत. हा विचार झाला. आता राहिला दुसरा मुद्दा. कोणता? घेणारा. घेणारा अपूर्ण असावा लागतो. बरोबर आहे. आता घेणारा अपूर्ण असावा लागतो. अपूर्ण नेमकं कोण आहे? थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर जीव हा अपूर्ण आहे. मानवी जीव, मनुष्य जीव हा अपूर्ण आहे. म्हणजे मनुष्य जीव हा अपूर्ण आहे म्हणून त्याला घेणारा म्हणा. संत हे पूर्ण आहेत म्हणून त्यांना देणारा म्हणा. कळालं? म्हणजे संतांनी घातलेलं जे दुकान आहे या दुकानात देणारे संत आहेत आणि घेणारा जीव आहे. जीव हा अपूर्ण आहे म्हणून घेणारा कोण आहे? जीव आहे. थोडं असं झालं. देणारे संत, संत देणारे आणि जीव घेणारा. जीव घेणारा असं नाही. हा हे नीट ऐका. हे मराठी आपली फार गमतीची आहे. जीव म्हणायचं, थांबायचं आणि मग घेणारा म्हणायचं. कुठं पॉज द्यावा हे सुद्धा कळालं पाहिजे. बोलताना आपल्याला पॉज म्हणजे आपल्याला थांबायचं कुठं हे कळलं पाहिजे. लिहिताना सुद्धा स्वल्पविराम कुठं कोणते द्यायचे हे कळावं लागतं. अनेक वेळेला जुने कीर्तनकारी उदाहरण द्यायचे. काही जण म्हणे एखादी चोरी केली, चोरी केल्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणून उभं केलं. पण ते आता याला काय शिक्षा द्यायची? त्या कोर्टाने न्यायाधीशांनी विचार केला. दिवसभर थांबून घेतलं. सायंकाळच्या वेळेला कोर्ट बंद होताना सांगितलं एका कागदावर लिहून दे. काय? मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा द्या. एवढंच लिहून दे म्हटलं. बस तुझा घरी म्हटलं. आता म्हणजे पुन्हा काही तुला वेगळी शिक्षा देण्याची गरज नाही. मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा द्या. आपण सगळे मराठीचे जाणकार आहात. लिहिताना कसं द्यावं लागेल? मी चोरी करणार नाही, इथं काय द्यावं लागेल? स्वल्पविराम, कॉमा द्यावा लागेल. स्वल्पविराम, केली तर मला शिक्षा द्या, इथं काय द्यावं लागेल? पूर्णविराम. मग हे वाक्य पूर्ण होईल. मी चोरी करणार नाही, इथं स्वल्पविराम,
केली तर मला शिक्षा द्या. इथं पूर्णविराम. तो जो चोर होता तो मराठीचा प्राध्यापक नाही, तुम्ही असं डोक्यात आणू नका, पण मराठीचा जाणकार होता. तो जरा मराठी चांगलं कळत होतं. त्यानं लिहिताना मात्र असं लिहिलं, मी चोरी करणार नाही. इथं द्यायच्या ऐवजी स्वल्पविराम, इथं द्यायच्या ऐवजी अलीकडे घेतला. मी चोरी करणार, इथं दिला स्वल्पविराम. नाही केली तर मला शिक्षा द्या. काय बदललं काय त्यानं? स्वल्पविराम बदलला, अर्थ बदलला. तुम्ही पॉज घ्यायचं बदलला, अर्थ बदलला. शब्द अक्षरांची योजना बदलली, अर्थ बदलला. त्यामुळे अक्षर, स्वल्पविराम आणि पॉज हे व्यवस्थित पद्धतीने मराठी भाषेमध्ये घ्यावे लागतात. याचा अर्थ संतांनी घातलेलं जे दुकान आहे, या दुकानामध्ये एक देणारा आहे आणि एक घेणारा आहे. पण संतांनी घातलेलं जे दुकान आहे त्याच्यात देणारे संत आहेत आणि या दुकानामध्ये घेणारा हा जीव आहे. आता हा जीव अपूर्ण आहे म्हणून त्याला घेणारा म्हटलं. म्हणजे दुकानामधलं हे गिराईक कोण झालं? मानवी जीव हा अपूर्ण आहे. आता माझा प्रश्न आहे की हा जीव अपूर्ण का? याचं कारण काय? जीवाला अपूर्ण का म्हणायचं? याची थोडी 2-3 कारणं तत्वज्ञानाच्या दृष्टीने सांगतो, ऐका. पहिलं कारण सांगतो, कल्पनेमध्ये हा जीव अडकलेला आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. 1. कामनेने हा जीव युक्त आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा. 2. आणि अविद्येने अवच्छिन्न आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. 3. विधाता काय मुद्दे झाले? कल्पनेमध्ये अडकला, कामनेने युक्त आहे आणि अविद्येने अवच्छिन्न आहे. मी सोपे सोपे शब्द सांगून पुढे जातो. कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे. ऐका, गंमत अशी आहे, माणसाला वस्तू दुःख देत नसते. मी अनेक वेळेला सांगत आलोय, या सगळ्या मंडळींना माहिती आहे. माणसाला वस्तू दुःख देत नाही. वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली ममत्वाची कल्पना ही दुःख देत असते. माझं बोलणं ऐका. सुखदुःखाचा जन्म हा वस्तूपासून नसतो, त्या वस्तूबद्दल निर्माण झालेल्या ममत्वाच्या कल्पनेपासून असतो. तुम्ही वस्तू म्हणून स्वीकारा, तुम्हाला सुखही नाही आणि दुःखही नाही. पण वस्तू माझी म्हणून स्वीकारा, सुख दुःखाचा जन्म होतो. मी अनेक वेळेला उदाहरण देत आलेलो आहे. हा माईक आहे असं म्हटलं तर सुखही नाही दुःखही नाही. पण हा माईक माझा असं म्हटलं की याचा आवाज चांगला आला की सुख आहे आणि याचा आवाज कमी आला की दुःख आहे. इथंच उदाहरण आहे. बऱ्याचदा असं घडतं, म्हणजे बऱ्याचदा ही सगळीच मंडळी माझ्यासह आम्ही कुठे गेलो की आम्ही ते माईकवाल्यांना, स्पीकरवाल्यांना सांगत असतो, माझ्या माईकला आवाज द्या. गायक म्हणत असतात माझ्या माईकला, वादक म्हणत असतात माझ्या माईकला, आम्ही कीर्तनकार म्हणत असतो माझ्या माईकला. मला कधी कधी प्रश्न पडतो, आपण जे म्हणतो की नाही माझ्या माईकला, खरं तर मला प्रश्न पडतो की ते स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा, हा का लागलाय माझा? मी 10-5 हजार खर्च करून आणले आणि हे म्हणायला लागले की माझ्या माईकला आवाज दे. तर बऱ्याचदा असं घडतं. आता रविदास महाराज नाशिक भागात आहेत, त्यांना चांगलं माहित आहे. तेव्हा रविदास महाराजही फिरतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला आलो होतो महाराज, आणि कीर्तनाला गेलो. आपल्याला माहित असलेलं ठिकाण आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. देवळात कीर्तनाला होतो मी तिकडं, एवढं म्हणलं तरी कळून गेलं आता काय आहे. मग तिकडे कीर्तनाला होतो आणि कीर्तनाला मी तिथे गेल्यानंतर मग एका उनी बळी रे गायक. पण ते त्यांनी सगळ्यांनी ते स्पीकरवाल्याला संवाद केले, माझ्या माईक आम्हाला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या. पण ते गायक वादक अशी गमतीचे असतात महाराज, ते मंडपात आले की पहिली मैत्री स्पीकरवाल्या बरोबर करतात आणि दुसरी मैत्री नारळ देणाऱ्या बरोबर करतात. ही दुसरी गोष्ट आहे. मी आपलं सगळं सोडून बोलतोय, मी आपल्याबद्दल मी हे खरं बघ असं बोलतोय, कोणाबद्दल नाही. त्यांनी त्यांच्याबरोबर मैत्री केलेली. मग ते त्यांना सांगायला लागले, ते गायक म्हणायला लागले माझ्या माईकला आवाज दे, वादक म्हणायला लागले माझ्या माईकला आवाज दे. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. मी विना घेऊन उभा. मी शेवटी 10 मिनिटांनी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं, सगळ्याला आवाज देऊन झालं असेल, थोडं राहिलं असेल तर मला दे. आपल्याला माईक माझा असं म्हटलं की सुख दुःखाचा जन्म आहे. घर माझं असं म्हटलं की सुख दुःखाचा जन्म आहे. ही गोष्ट देह माझा असं म्हटलं की सुख दुःखाचा जन्म आहे. जोपर्यंत मी देह माझा असं म्हणायला लागतो तोपर्यंत सुख दुःखाचा जन्म आहे. जेव्हा मी देह नव्हे मी हे सरे असं म्हटलं की सुख दुःखाच्या पलीकडे जाणार, कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक, कधी देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. या स्थितीमध्ये जाता येतं. त्याच्याकरता माझं ममत्व हे सुख दुःखाला जन्म देतं. वस्तू दुःख देत नाही, त्याच्याबद्दल निर्माण झालेली कल्पना ही दुःख देते. मी उदाहरण दुसरं देतो. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे. काही काळ मानसशास्त्र मी कॉलेजमध्ये शिकवले आहे. मी एक मानसशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला एक उदाहरण देतो. काही नाही, साधं उदाहरण आहे. माझा मुद्दा काय आहे पुन्हा एकदा मागवून घेतो. आपला विषय चाललेला आहे देणारा आणि घेणारा. कशा करता? आपला विषय चाललाय दुकान.
मी दुकान तरी का मांडायला लागलोय, कारण या अभंगामध्ये शब्द आहे घातला दुकान. हा अभंग कशाचा आहे? कीर्तनाचा. म्हणजे हे कीर्तन चालू आहे, हे तितकंच काय. तर इथला जो दुकान शब्द आहे, इथं देणारा आणि घेणारा, त्याच्यात घेणारा अपूर्ण असावा लागतो. त्याचं पहिलं कारण सांगितलं, कल्पनेमध्ये हा अडकलाय जीव म्हणून अपूर्ण आहे. कल्पना नेमकी कशी? मानसशास्त्राने एक उदाहरण दिलं. कल्पना करा, एक मनुष्य एका गुरुजींकडे गेला आणि गुरु महाराजांना म्हणायला लागला, महाराज मला माझ्या जीवनात फार दुःख आहे, या दुःखातून बाजूला पडण्याचा मार्ग सांगा. या दुःखातून मी कसा बाजूला पडेल, मला काहीतरी मार्ग सांगा. गुरुजींनी सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो, एक तुला उदाहरण देतो, जरा नीट ऐक. तो म्हटला, काय करू सांगा. काही नाही, कल्पना कर मी तुला एका खोलीमध्ये घेऊन गेलो. आता माझ्या प्रत्येक वाक्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. कल्पना कर मी तुला एका खोलीमध्ये घेऊन गेलो. तो म्हटला, बर. कल्पना कर तुला मी एका खुर्चीवर बसवलं. इथला कल्पना जिथं जिथं येतो ना तिला अंडरलाईन करा. कल्पना कर मी तुला एका खुर्चीवर बसवलं. तो म्हटला, बर. कल्पना कर तुला ज्या खुर्चीवर बसवलंय त्या खुर्चीवर एक तलवार दोरीने बांधलेली आहे. तो म्हटला, बर. कल्पना कर त्या तलवारीची दोरी हळूहळू तुटायला लागली आहे. कधी तलवार तुझ्या डोक्यात पडेल सांगता येत नाही. कल्पना कर. तो म्हटला, बर. गुरुजींनी त्याला विचारलं, मी तुला खोलीत घेऊन गेलो, खुर्चीवर बसवलं, तुझ्या डोक्यावर तलवार बांधलेली आहे, त्याची दोरी हळूहळू तुटायला लागली आहे, तलवार कधी डोक्यात पडेल सांगता येत नाही, मला सांगतो काय करशील? काय करशील? तो म्हटला, मी ताबडतोब खुर्चीवरून उठून दे, ताबडतोब उठेल. भले ती खुर्ची कोणती का असेल ना, हे कळसातलं आता परत कोणती असेल, मी ताबडतोब उठून जाईल, विचार करणार नाही. गुरुजींनी सांगितलं, तुला उठून जाता येत नाही, तुझे पाय बांधलेले. कल्पना कर काय करशील? तो म्हटला, मी हाताने पायाच्या दोऱ्या सोडेल आणि पटदिशी उठून जाईल. नाही नाही, कल्पना कर तुझे हातही बांधलेले आहेत, काय करशील? तो म्हटला, मी तोंडाने ओरडेल, कोणाला तरी बोलवेल माझ्या जवळच्यांना आणि सांगेल याच्यातून मला सोडा. नाही नाही, कल्पना कर तुझं तोंडही बांधलंय, काय करशील? आता मात्र तो अस्वस्थ झाला. खोलीमध्ये खुर्चीवर बसवलाय, हात बांधलेत, पाय बांधले, तोंड बांधलं, तलवार डोक्यावर आहे, दोरी तुटायला लागली आहे, कधी तलवार डोक्यात पडेल सांगता येत नाही. तो अस्वस्थ झाला आणि तो गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी मला कळेना मी काय करू? गुरुजींनी सांगितलं, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ. जरा बारीक आहे काय, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, बस तुला काही त्रास होण्याचा विषय नाही. हे जसं उदाहरणात आहे का तसं सिद्धांतात या जगामध्ये राहून सुद्धा जग ही एक कल्पना आहे असं समजून जगात राहिलं की जगात राहूनही जगाचं दुःख होत नाही. विठ्ठल जे जे देखणे सकळ, जे जे देखणे मृगजळ कितीतरी दृष्टांत ज्ञानोबा तुकोबारांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जगाच्या संबंधाने समजावून दिलेले दिसून येतात. त्यामुळे जगामध्ये या कल्पनेमध्ये वावरणारा हा जीव आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. एक संपलं. आता दुसरा आहे का, कामनेने युक्त आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. कामना या शब्दाचा अर्थ विषय सुख. कामना या शब्दाचा अर्थ विषय सुख. ज्ञानोबांचे शब्द आहेत. मुळात याला विषय सुख जरी म्हटलं असलं तरी साध्यंतची जाण दुःख म्हणून विषय भोगी जी सुख. साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सोयीता न करे विषयाची सर्व सुख. वेगळाची बाहुली अबराची सावली जाईल रया अशा विषय सुखामध्ये अडकलेला हा जीव आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. दोन गोष्टी झाल्या. कल्पनेमध्ये अडकलाय म्हणून याला अपूर्ण म्हणा. कामनेने युक्त आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. आता तिसरा ऐका, अविद्येने अवच्छिन्न आहे, अज्ञानाने युक्त आहे म्हणून याला अपूर्ण म्हणा. जीव म्हटलं की अज्ञान,
जीव म्हटलं की अज्ञान आलंच. आपल्याला नाथरायांचं प्रमाण देऊन पुढे जातो. कल्पना अविद्या ते झाला मायोपाधी शिव बोलीचे नाथ महाराजांचे शब्द असे आहेत की कल्पना अविद्या ते झाला जीव. या अविद्येने युक्त झालं की मग जीव नावाची संकल्पना येत असते. थोडं आणखीन पुढे बोलतो. आता ही अविद्या म्हणजे नेमकं काय? अविद्या कशा? वेदांत शास्त्राने सांगितलेले अविद्येचा विचार मी जास्त वेळ सांगत राहत नाही, पण मी थोडं वेगळ्या अंगाने सांगतो. तुम्ही नाथरायचं रामायण जर वाचत असाल तर मी रामायणातली एक ओवी देतो, ऐका बारीक. रामायणामध्ये नाथरायने असं सांगितलंय, कौसल्याती सद्विद्या सुमित्राती शुद्ध मेधा कैकई ती अविद्या कुविद्या मंथरा ती पासी कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी श्री रामचंद्र पाठविला वनवासी. नाथरायनी फार गोड वर्णन केलं. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे कौसल्याती सद्विद्या. एक, कौसल्या म्हणजे कोण आहे? सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. सुमित्रा म्हणजे कोण आहे? शुद्ध मेधा, व्यापक बुद्धीची. कैकई म्हणजे कोण आहे? अविद्या. माझा मुद्दा इथे येतोय. कैकईची अविद्या. कैकई हा शब्द कानाला बरा वाटतो का ऐकायला? का कैकई असे काही शब्द आहे का? बरं मला सांगा, आपल्या भागामध्ये कोण कैकई नावाची कधी बाई सापडेल? आमच्या मी इतका फिरतोय आता, मी तर अख्खा महाराष्ट्र फिरतो, कारण आसाराम महाराजांना माहिती आहे. 2-3 राज्य फिरतो, कुठेही कैकई नावाची एकही बाई सापडत नाही. हा कैकईच्या स्वभावाच्या सापडली ती गोष्ट आहे, पण ते इथं नाही अजिबात. आपल्या अकोल्यामध्ये महाडिक वस्तूवर अजिबात नाही, कारण मला माघारी जायचं आहे, त्यामुळे इथं नाही. इथं सगळ्या कौशल्या आता विषय. कौशल्या सुमित्रा शुद्ध मेधा कैकई ती अविद्या कुविद्या मंथरा ती पासी. थोडं पुढे चला आता. कैकई या शब्दाचा अर्थ अविद्या असा नाथरायांनी सांगितला. या अविद्येने युक्त हा जीव आहे, म्हणून याला अपूर्ण म्हणा. नाही कळालं दुसरं सांगतो, अज्ञानाने युक्त हा जीव आहे. आता कधी कधी प्रश्न पडतो, हे अज्ञान म्हणजे तरी काय? मी एक वेदांतातली व्याख्या सांगतो. अनादि भाव रूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम अज्ञानत्वम. अज्ञान शब्दाचं लक्षण करताना शास्त्र आम्हाला सांगतं, जे अनादि आहे, भावरूप आहे, ज्ञानाने बाध्य आहे, त्याला अज्ञान म्हणा. मला त्या वेदांतातल्या सगळ्या पदकृतीमध्ये आता जायचं नाही, मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. पटतंय का बघा? नाही पटलं दुसरं सांगतो. जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. आता तरी लक्षात आलं का? पहा, याहीपेक्षा सोपं सांगतो, जे अपूर्ण ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. अज्ञान, अपूर्ण ज्ञान. माझा स्वभाव असा आहे की जोपर्यंत पुढच्या माणसांना समजलं म्हणून मान डोलवली जात नाही तोपर्यंत सोडायचं नाही. आता यांना सगळ्यांना माहिती आहे माझा स्वभाव असा आहे. फक्त मी तुम्हाला त्याच्यातून सांगतो, उशिरा जरी कीर्तन सुरू झालेलं असलं, वेळेवर संपवावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा. मला इलाज नाही. माझं आता ते स्वभाव बनलाय, त्याला काय करू? कारण माझं असं आहे म्हणणं, महाराजांना विचारा, मी राहुलजींना विचारा, यांना सगळ्यांना माहिती आहे. माझं म्हणणं असं आहे की जर मी आपल्याकडे एवढा धावत पळत आलो असेल आणि तुम्ही महत्वाचे 2 तास जर आमच्या समोर बसलेला असाल, तर आमचं काम आहे तुमच्या पदरात काहीतरी टाकणं, आणि तुमचं काम आहे कीर्तनातून काहीतरी घरी घेऊन जाणं. हा तुमचं काम आहे. श्रोता आणि वक्ता असा एक जीव झाल्याशिवाय कीर्तनाचा परिणाम समाजावर होणार नाही. आम्ही कीर्तन करतच राहू, एरवी तुम्ही ऐकतच राहाल, असं न होता कुठंतरी जेणेकरून श्रीहरीची मूर्ती अंतरी ठसावी, असं काहीतरी व्हावं लागेल महाराज. असं कुठंतरी व्हावं लागेल. मी अनेक वेळेला सांगतो. त्यामुळे अविद्या अज्ञानाने युक्त हा जीव आहे, अपूर्ण ज्ञान. अज्ञान या शब्दाचा अर्थ अपूर्ण ज्ञान. मी उदाहरण देतो आपल्याला, अगदी सोपं उदाहरण देतो. गुलाबाचं फुल तुमच्या हातात आहे, गुलाबाचं फुल माझ्या हातात आहे. गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले, गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला यायला लागला. तुम्ही असं म्हणता गुलाबाचं फुल सुगंधी आहे, मी असं म्हणतो गुलाबाचं फुल काटेरी आहे. मी म्हणतो काटेरीच आहे, तुम्ही म्हणता सुगंधीच आहे. मला सांगा, एरवी बघायला गेलं तर गुलाबाचं फुल सुगंधी आहे आणि काटेरी आहे, पण मी माझंच खरं म्हणतो, तुम्ही तुमचंच खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. कळालं का? पहा, अपूर्ण ज्ञानाला अज्ञान म्हणा. याहीपेक्षा आणखीन सोपं सांगू, ऐका. कीर्तन झाल्यावर लोक आम्हाला भेटतात आणि मग कोणीतरी आम्हाला म्हणतं, महाराज वा, फार चांगलं कीर्तन झालं. आम्हाला बरं वाटतं, म्हणजे तुम्ही म्हणावं असं नाही, पण एक उदाहरण दिलंय. वा, फार चांगलं झालं. इथं बसलेली अकोल्यामध्ये आणि आपल्या भाडिक वस्तीवर आलेली एवढी सगळी अनेक गावची मंडळी महाराज आहेत, अनेक जण आपण आहात. आपल्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या गावात आज आलेली जे जयवंत महाराज बोलले महाराज आहेत, त्यांच्या किती लक्षात राहतं. वेगवेगळी वेदांताची प्रमाणं दिली, प्रक्रिया दिल्या, वेगवेगळी प्रमाणं दिली, ओव्या दिल्या. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या फार लक्षात राहतं. म्हणणं असं आहे, असो नाही तर नसो, पण होय म्हणा तोपर्यंत. मला उदाहरण द्यायचंय पटकन आहे. तुमचं म्हणणं आहे की यांच्या सगळं लक्षात राहतं.
आता पुढचं बोलू. तुम्हाला सगळ्या श्रोत्यांचं म्हणणं आहे की महाराजांच्या फार लक्षात राहतं. मी इकडे कीर्तनाला येताना घाई गडबडीमध्ये दुपारी निघताना घाई गडबडीमध्ये निघालो आणि मग निघता माझी वस्तू सगळ्यात दिसत नव्हत्या. मी माझ्या बायकोला म्हटलं, अगं उपरणं कुठं आहे? ती म्हटली तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं. कळालं का? बघा लक्षात आलं का? तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं म्हणणं आहे महाराजांच्या सगळं लक्षात राहतं, पण आमची घरातली लोक असं आम्हाला म्हणतात याच्या काही लक्षात राहत नाही. ते त्यांचं खरं म्हणतात, तुम्ही तुमचं खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. विठ्ठल या अज्ञानाने युक्त हा जीव आहे, म्हणून याला अपूर्ण म्हणा. आता नीट ऐका पुढं. कल्पनेमध्ये, कामनेमध्ये, अज्ञानामध्ये अडकलेला हा जीव आहे, हा अपूर्ण आहे, म्हणून हा दुःखी आहे, म्हणून याला घेणारा म्हणा. असा एक दुःखी जीव जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ गेला. देऊमध्ये तुकोबारांच्या जवळ गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज माझी अपूर्णता जावी, माझं दुःख जावं, याच्याकरता मी काय करावं लागेल? माझं अज्ञान जावं आणि ज्ञान मिळावं, मी काय करावं लागेल? माझी परिपूर्णता यावी, याच्याकरता मला काय करावं लागेल? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालंय? म्हटले की तू ज्ञानेश्वरी वाचत नाही. म्हटले अरे ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलं, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. आम्हाला सांगतात परमात्मा नावाची वस्तू मिळवायची असेल तर ज्ञान संपादन करावं लागेल, म्हणजे परमात्मा नावाची वस्तू मिळेल. त्यांनी उत्सुकतेने विचारलं, महाराज परमात्मा नावाची वस्तू मिळायची असेल तर ज्ञान घ्यावं लागेल. याचा अर्थ परमात्मा नावाची वस्तू ही ज्ञानामध्ये मिळत असेल तर मग ही वस्तू घेण्याकरता मला कुठं जावं लागेल? ही ज्ञान नावाची वस्तू घेण्याकरता कुठं जावं लागेल? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे बाबा वस्तू घ्यायची असेल तर दुकानात जावं लागतं. व्यवहारातला नियम काय आहे? वस्तू घ्यायची असेल तर दुकानात जावं लागतं. तो म्हटला, अहो महाराज आमच्या गावामध्ये आहेत ना, आम्हाला औषधं पाहिजे, औषधाचं दुकान आहे. किराणा माल पाहिजे, किराणाचं दुकान आहे. आम्हाला कपडे पाहिजे, कपड्याचं दुकान आहे. पण परमात्मा नावाची वस्तू आम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचं दुकान नेमकं कुठं आहे? ते दुकान महाराजांनी सांगितलं. अभंगाचं पहिलं चरण. घातला दुकान, घातला दुकान, संतांनी ते दुकान घातलेलं आहे, घातला दुकान. पण या दुकानाचं महत्वाचं वैशिष्ट्य सांगतात, देती आली अशी. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, या दुकानाचा विचार थोडा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण करायला लागलो तर वेगवेगळी प्रमाण आपल्याला ऐकायला मिळतात. तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलेलं असं आहे, घातला दुकान पडिये तैसा आहे वाण. महाराजांचं प्रमाण आहे. वाण या शब्दाचा अर्थ प्रकार, आणि प्रकार हा शब्द जर नाही कळाला तर दुसऱ्या भाषेत सांगतो आपण, ज्याला इंग्रजीमध्ये व्हरायटी म्हणतो. हे असं शुद्ध मराठीत सांगितलं की कळून जातं. आपण त्याला म्हणतो, आपण दुकानात गेल्यानंतर आपण त्या कापडाच्या दुकानात वगैरे गेलो की आपली भाषा फार गमतीची असते. ते कापडाच्या दुकानात जातो ना, आपण म्हणतो नवीन दाखवा. माणसं गप्प बसत नाही, उगीच म्हणतात नवीन दाखवा. तुम्हाला खरं सांगू का, आपण नवीन दाखवा म्हटलं की ते 10 वर्षापूर्वीच दाखवतात, त्याला म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला तर काय कळतं, पण आपल्याला वाटतं बघा नवीन दाखवा म्हटल्यामुळे दाखवलं नाही, पूर्वीचं खपवलं. तुला काय अशी गंमत असते. तर आपल्याला नवीन प्रकार पाहिजे असतो, पण इथं प्रत्येकाला ज्या पद्धतीचा प्रकार पाहिजे तसं हे संतांचं दुकान आहे. एक दुसरा आणखी मुद्दा असा आहे, संत सदनी मानलेले दुकान जे जया
पाहिजे ते आहे रे मुक्ती मुक्ती तुका तुका दयाकडे कोणी न पाहिजे असं हे दुकान आहे. आणि याही पेक्षा आणखीन एक विशेष या दुकानाचं आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. नारायणची भाषा कशी आहे पहा. मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. पुढे आणखी पुढे बोलू. इतकं जरी असलं तरी पण या दुकानामध्ये एखाद्या वेळेस गावातलं दुकान बसण्यासारखं आहे. जे जया पाहिजे ते आहे रे. आज शहरांमध्ये मोठी मोठी मॉल निघालेत. पडिये तैसा बागेवान असेही काही दुकान आपल्याला बघायला मिळतील. देतो मुलाविन सर्व वस्तू असंही एखाद्या वेळेस बघायला मिळेल. पण तुकाराम महाराज सांगतात या जगामध्ये देती आली अशी दान असं दुकान मात्र केवळ संतांकडे, दुसरं कुठंच नाही. मी आपल्याला बारकाईने बोलतो, नीट ऐका. अकोला आणि या परिसरामध्ये आपण राहणारी मंडळी आहात. या सगळ्या परिसरामध्ये आपण राहता. टेंभुर्णी जवळच आहे, इकडे पलीकडे करमाळा जवळच आहे. मला सांगा आपल्या या परिसरामध्ये असं कुठं दुकान आहे का की ज्या दुकानावर बोर्ड लिहिलाय येथे सर्व वस्तू दान केल्या जातील? आहे का बोर्ड? सांगा. नसेल तर लावून बघा. फक्त परत म्हणू नका गिराईकच नाही आमच्याकडे. आणि सगळं गिराईक तुमचंच मला शक्य आहे. पण तुम्ही एक काम करा, आळंदीला चला. ज्ञानोबांच्या समाधीवरची अक्षर वाचा. फक्त त्याच्याकरता दिव्य दृष्टी लागेल. त्या समाधीवरची अक्षर अशी आहेत, ज्ञानोबा सांगतात जो इथं नतमस्तक होईल त्याला सगळ्या वस्तू दान केल्या जातात. ज्ञानोबांकडे ती अक्षर आहे. पैठणला चला, नाथरायांकडे ती अक्षर आहे. देहूला चला, तुकोबारांकडे ती अक्षर आहे. पंढरपूरला या, नामदेवरायांकडे ती अक्षर आहे. कारण आपल्याला जवळ आहे. सावता महाराजांकडे चला, ते अक्षर आहे. पेरूला चला, गोरोबा काकांकडे ते अक्षर आहेत. चोखोबाईंकडे चला, ते अक्षर आहेत. इथं जो नतमस्तक होतो त्याला सगळं दान केलं जातं. दान करणार एकच दुकान या जगात आहे आणि ते संतांनी घातलंय. म्हणून व्यवहारातल्या दुकानात आणि या दुकानात हा फरक आहे. आणखी एक बारीक बोलतो, ऐका. आता खूप पदापदांचा विस्तार आहे, परंतु मला ठोकताळ्याने बोलायचं आहे. आता इथला जो देती शब्द आहे का नाही, याला एक अंडरलाईन करा. देती या शब्दाचा अर्थ देत राहणं, देणं. द्यावं कुणी? ज्याच्याकडे आहे ते न. व्यवहाराचा नियम आहे ते न द्यावं. बरदारा पुढचं बोलतो. मागावं कोणाकडे? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे. हाही सरळ नियम आहे. आपल्याला मागायचं असेल तर ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते मागावं, हा नियम आहे. बरं जाऊ द्या, उदाहरण देतो. सोपं उदाहरण. घरातून नवरा बाहेर पडायला लागला. बायकोने सांगितलं कपडे घेऊन या बरं, संध्याकाळी येताना ते नवीन नवीन कपडे आपल्याला पाहिजे ते घेऊन या. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी निघाला, तिने सांगितलं किराणा माल संपला, तुम्ही किराणा माल घेऊन या. तिसऱ्या दिवशी निघाला, तिने सांगितलं औषधं घरातली संपलेली, औषधे घेऊन या. एके दिवशी तो वैत टाकला. काय का वैत टाकला? तो म्हटलं काय घर, रोज घरातून बाहेर पडायला लागल्यानंतर किराणा माल मागते, औषधं मागते, कपडे मागते. कधीतरी बुद्धिमान, कधीतरी बुद्धिमान. तिने एकच वाक्य वापरलं, ज्याच्याकडे जे तेच मागावं. उदाहरण अशी स्थिती आहे. मग आम्हाला दान ज्ञानाचं मागायचं आहे. कोणाकडे जावं लागेल? संतांकडे. संतांकडे जा आणि तुम्ही ज्ञान मागा, नक्की देतील. का? कारण ते ज्ञानाचा सागर असतो. ज्ञानेश्वर तुम्ही तिथं चला.
चला त्यांना मागा ते नक्की देतील. देती आली अशी दान. आणखी एक विशेष सांगतो मला भाऊ दिला हे देती आली अशी दान आहे का नाही हे असंच म्हणा. देती आली अशी दान हे म्हणणं वेगळं आणि काही वेळेला आली अशी देती दान असं म्हटलं जातं. नाही असं नाही चालत. देती आली अशी दान असंच पाहिजे. आली अशी देती दान असं नाही. तुम्हाला सांगू बोली भाषा नीट ऐका. माझ्या देहबोलीकडे बघा म्हणजे कळेल. देती आली अशी दान हे म्हणणं वेगळं. आली अशी मग देती दान हे म्हणणं वेगळं. कळलं का? शब्दातच कळतं. देती देतच राहणं हा ज्यांचा स्वभाव आहे ते संत आहेत. आल्यानंतर विचार करून दिलं तर दिलं नाहीतर न दिलं हा ज्यांचा स्वभाव आहे तो माणूस आहे. म्हणून आली अशी देती दान हे माणसाचा स्वभाव आहे. पण अखंड देती दान हा संतांचा स्वभाव आहे. म्हणून देती आली अशी दान हा जो दान शब्द सांगितला का नाही दान दोन पद्धतीचं ऐका. एक ज्ञानशास्त्रातलं सांगतो आणि एक भक्तिशास्त्रातलं सांगतो. दोन्हीला दोन वचन देतो. ज्ञानशास्त्रातलं दान करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अमृत अनुभव डोळ्यासमोर घ्या. अमृत अनुभवामध्ये ओवी अशी आहे. कैवल्य कनकाची या दाना जो न कडशी थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाडावू जो. कैवल्य या शब्दाचा अर्थ मोक्ष. मोक्ष रूपी सुवर्णाचं दान ज्यांच्याकडून केलं जातं असं केवळ आणि केवळ संतांचंच दुकान आहे. म्हणून देती आली अशी दान हा एक विचार. आता दुसरं सांगतो. भक्तिशास्त्रातलं दान ऐकायचं झालं तर तुकोबरांचं प्रमाण ऐका. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. भगवंताच्या विस्मृतीचं दान ज्यांच्याकडून केलं जातं ते केवळ आणि केवळ संत आहेत. आणि या दोन्ही प्रमाणाचा परिपोष एकाच प्रमाणात देतो. कृपादान केले संते कल्पांती सरेना असं हे दान आहे. कुणीतरी महाराजांना विचारलं महाराज हे दान अशा पद्धतीने संत का करत राहतात. त्यांचा स्वभावच आहे अभंगाचं दुसरं. संत उदार उदार भरले अनंत भांडार या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. दुकान म्हणजे काय कळालं. देती आली अशी दान म्हणण्यामध्ये दान शब्दाचे दोन अर्थ काय करता येतील हे कळालं. महाराजांना विचारलं असं संत दान का करत राहतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांचा स्वभावच आहे संत उदार उदार. ते दुसऱ्या चरणाचा उदार शब्द जरा बारीक नीट ऐकावर.
ते उदार उदार आहे, उधार उधार नाही. हा, हे फार महत्वाचं आहे, कारण आपला संबंध रोज उधारीशी आहे. आपल्याला उधार कोण भेटत नाही, पण उधार रोजच आहे आपल्याला. तर हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शब्द उच्चार करताना सुद्धा फार गमतीच आहे महाराज. आता ते काय कधी कधी म्हणता म्हणता फार गमतीचं म्हणून जातात. पवित्र सोवळी एकतीचं, पवित्र सोहळी असं नाहीये, सोवळी असा शब्द आहे. काय जिथं असं आहे महाराज, आता रविदास महाराज आहेत, आसाराम महाराज आहेत, आमचं अनिकेत आहे, या सगळी आणि आपणही भजनी मोठी वारकरी मंडळी आहात. आपण आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये चाली म्हणताना तुकोबाराय ज्ञानोबारायांचे शब्द जसे आहेत तसेच म्हटले पाहिजे, इतका कटाक्ष पाळला जातो. जसं आहे तसंच. थोडं आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, ते असं म्हणायचे, याच्यातलं कोणतंही अक्षर गाळायचं नाही आणि त्याच्या पुढचं मनाचं घालायचं नाही. हे फार महत्वाचं असतं. अलीकडल्या काळामध्ये काय घालतील त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही. काय असं आहे महाराज, आमचे गुरुजी सांगायचे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं स्वतःचं वाङ्मय इतकं सामर्थ्यवान आहे की त्याला अन्य काव्याची गरजच नाही. विठ्ठल उदार उदार, हे उदार जे म्हटलं ते दोन वेळेस का म्हटलं. एकदा म्हटलं असतं तर कळलं नसतं का हो. गातला दुकान देते आली अशी दान, संत उदार भरले अनंत भांडणार. हे दोन वेळेस का म्हणायची गरज आहे. असं म्हणावंच लागतं का संत उदार उदार, असं काय म्हणायची गरज आहे. नाही म्हणावं लागेल. आपण का नाही, कुणीतरी असं म्हणेल, नाही ते एकदाच जर संत उदार लिहिलं तर ते चालीमध्ये टाळात बसणार नाही, असं कोणी म्हणेल. असं काही काय बसत नाही. अलीकडच्या काळात काहीही टाळात बसायला लागलं, याला काय अडचण आहे. आता काही चाललंय ना, कसंही चाललंय, मग असं नाही. मग दोन वेळेस उदार का म्हटलं, काय कारण असेल. थोडं त्याच्या तात्विक अर्थाकडे एक दोन मुद्दे मांडून पुढे जातो. मला असं वाटतं की संतांकडून जे दान केलं जातं ते दोन पद्धतीचं आहे. एक ज्ञानाचं दान केलं जातं आणि दुसरं भक्तीचं दान केलं जातं. ज्ञानाचं दान करणारे आहेत म्हणून उदार आणि भक्तीचंही दान करणारे आहेत म्हणून उदार. संत ज्ञानही देतात आणि भक्ती देतात म्हणून उदार उदार हा एक अर्थ असेल. किंवा दुसरा अर्थ सांगतो. दुसरं असं वाटतं मला की संत सगुणाची भेट घालून देतात म्हणून उदार, संत निर्गुणाचा साक्षात्कार करून देतात म्हणून उदार. संत उदार उदार असा दुसरा अर्थ असण्याची शक्यता आहे. किंवा तिसरा अर्थ सांगतो, ऐका जरा बारीक. संत देत राहतात म्हणून उदार, नीट ऐका. संत देत राहतात म्हणून उदार, काहीही न घेता देत राहतात म्हणून उदार. पहा, असं दोन्ही वेळेस घ्या. सामान्य मनुष्यही दाता आहे, देवही दाता आहे आणि संतही दाता आहे, पण फरक आहे. सामान्य माणसाचं दातृत्व काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने असतं, काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने. मी एखाद्याला 100 रुपये दिले, माझी अपेक्षा असते यानं मला काहीतरी द्यावं. मी याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काही देता आलं, मतदान द्यावं, हे 100 जे तुमच्याकडे असेल ते असेल, मला काही घेणं देणं नाही, मला विषयाचा तो. पण आपलं देणं घेण्याच्या अपेक्षेने. भगवंताचं असं नाही, भगवान अगोदर घेतात. घेशी तेव्हा देशी ऐकी असतांची उदार, काय नव्हतं देवा तुझं त्रिगुणाकार. नाही, सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली मान्य आहे, पण मुष्टीवर पोह्यासाठी हे विसरून बस. मुष्टीवर नाही हो, मुठभरच घेतले ना, विषय संपला. मुठभर घेऊ नाही तर पाठीभर घेऊ, पण घेतले ना मुठभर, मुष्टीभर पोह्यासाठी घेतले ना, गाव सोन्याचा दिला का अगोदर घेतो. संत मात्र काहीही न घेता अखंड देत राहतात म्हणून संत उदार उदार. एक विचार आणखीन एक सांगतो. दुसरा विचार आपल्याला असा करता येण्यासारखा आहे, कितीही कठीण प्रसंग आला तरी सुद्धा आपल्या औदार्याला ज्यांनी मर्यादाच ठेवलेल्या नाहीत, अमर्याद औदार्य ज्यांच्याकडे आहे, असं केवळ संतांचा औदार्य असल्यामुळे व्यापकत्वाच्या दृष्टीने तुकाराम महाराज सांगतात, संत उदार उदार. मी उदाहरण देतो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी बोधले महाराज, हे नाव आपण ऐकून असाल. भक्तिविजयामध्ये त्यांचं चरित्र आहे. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं.
विटून एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले बोधला म्हणे देवा तू मजत बोधिले आवडीने ठेविले नाम माझे जगद्गुरु तुकोबारांच्या समकालीन असलेली ही परंपरा आमच्या गावामध्ये तुकाराम महाराजांच्या हस्ते पांडुरंगाच्या मूर्त्या स्थापन झालेला आहे हा इतिहास आहे. आजही त्या मूर्तीची सेवा आमच्याकडे आहे. माणकोजी बोधले महाराजांच्या चरित्रात वर्णन असं आहे. माणकोजी बोधले महाराज सकाळी शेतामध्ये निघाले. रोज उठायचं, सकाळी शेतात जायचं. त्यांच्या बायकोचं नाव होतं ममताई. त्या ममताईनी माणकोजी महाराजांकडे पाहिलं. तिला असं वाटायला लागलं आपलं शेतामध्ये जे पीक आहे ते आता होल्ड्यात आलेलं पीक आहे आणि हे शेतात गेले कुणीतरी वारकरी आले त्यांना देऊन टाकलं तर वर्षभर काय खायचं. म्हणून तिने सांगितलं महाराज तुम्ही शेतात जाताय पण आपली शेतातली जी कणसं आहेत ना ज्वारीची ती कोणाला देऊ नका बरं. नाही नाही देत नाही, काही काळजी करू नको. ठीक आहे. तरी ममताईच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. ममताईने सांगितलं महाराज मी तुम्हाला आणखीन एकदा सांगते आपली शेतातली कणसं कुणाला देऊ नका. नाही 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 देत नाही. नाही नाही तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे तुमच्या हाताने कोणाला काही द्यायचं नाही. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे तुमच्या हाताने काही द्यायचं नाही. महाराजांनी सांगितलं शपथ काय घ्यायला लागली. नाही माझा तुमच्यावर विश्वास नाही. तेव्हापासून असं चाललंय अविश्वास. विश्वास माणकोजी महाराजांनी सांगितलं अगं पांडुरंगाची शपथ हो तुमच्या हाताने काही द्यायचं नाही. ठीक आहे. गेले शेतात बसले आपलं भजन करत. तेवढ्यामध्ये एक वारकऱ्याची दिंडी पंढरपूरला निघाली होती. ती नेमकी माणकोजी बोधले महाराजांच्या शेतात आहे. वारकरी असे गमतीचे असतात महाराज जिथं नाही तिथं घुसतात त्याचं नाव वारकरी. ते घुसले सगळे वारकरी आले सोडीच्या दिंडी सगळे आता आम्ही सगळे रोजच वारकरी आम्हाला विचारत नाही बघा. निघालो आम्ही सगळे तिथं ते वारकरी आले. माणकोजी महाराजांना आनंद झाला. वारकरी भजन चालू झालं. गायनाचे उडे मोठमोठ्यांनी नाचणं गाणं उड्या मारणं चालू झालं. 2 तास भजन झालं. भजन संपल्याबरोबर काही वारकऱ्यांनी विचारलं अहो बोधले महाराज झालं म्हटले आता काही खायचं बघा ना काहीतरी भूक लागली आता. इकडे बघितलं चिरगुटामध्ये 2 भाकरी 25 वारकरी आणि 2 भाकरी कसं मिळायला लागेल. वाईट वाटायला लागलं. कुठून आणाव्या भाकरी आता. आपली परिस्थिती गरिबीची. आपल्या बायकोनी 2च भाकरी आपल्याला दिलेल्या. त्या 2 भाकरी या 25 वारकऱ्याला पुरणार कशा. गावात मागायला गेलो तर कोण देणार आहे. बरं लक्षात आलं महाराजांच्या की आपल्या शेतात एवढं पीक आहे पण आपल्याला देता येत नाही. बायकोने सांगितलं द्यायचं नाही. महाराजांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. घरात असूनही शेतात असूनही आपल्या वारकऱ्याला देता येत नाही. वारकरी आपल्या दारातून उपाशी जातात. याच्यासारखं महापाप कोण. वाईट वाटायला लागलं. काय करावं. तेवढ्यात त्या वारकऱ्यांनी सांगितलं महाराज ती कणसं द्या ना तोडून. काही नसेल तर हुरडा करू खाऊ निघू म्हटले. महाराजांनी असा हात लावणार तेवढ्याच महाराजांच्या लक्षात आलं बायकोनी शपथ घातली तुमच्या हाताने काही द्यायचं नाही. वाईट वाटायला लागलं. काय करावं. तो महाराजांनी थोडासा विचार केला. बायकोनी आपल्याला सांगितलं तुमच्या हाताने काही द्यायचं नाही. त्यांच्या हाताने घेतलं तर काय हरकत आहे. मग महाराजांनी सगळ्यांना सांगितलं वारकऱ्यांना एक काम करा मी माझ्या हाताने द्यायला लागलो तर कोणाला कमी कोणाला जास्त जाईल. कारण वाढताना वाढपी सुद्धा तसंच वाढतात. कोणाला कमी कोणाला जास्त ते बघून वाढतात. कोणी चाल जास्त म्हणली कोणी कमी असं बघून सगळं चाललेलं असतं. सगळं वाढणं सुद्धा तशा पद्धतीच असतं. हे सगळं त्यांनी महाराजांनी विचार केला की तुम्हाला वाढायला गेलो तर कोणाला कमी कोणाला जास्त जाईल. एक काम करा तुमच्या हाताने तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. आता हाताने घ्या म्हटल्यानंतर वारकरी कमी घेतील होय. दासगुरु महाराजांनी एके ठिकाणी वर्णन केलंय बोधने बुवाची लुटी येली शेता. सगळंच्या सगळे कणस काढून घेतली. सगळं संपवलं आणि निघाल्यानंतर वारकऱ्यांनी विचारलं महाराज देवाला काय सांगायचा का निरोप. हो म्हटले सांगा. काय. देवा सांगा नमस्कार एवढंच करा म्हटलं. आपल्याकडे एवढी प्रतिकूलता येऊन सुद्धा त्या प्रतिकूलतेमध्ये न राहता आपलं औदार्य अमर्याद ठेवणारे केवळ आणि केवळ संत आहेत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात संत उदार दोन गोष्टी झाल्या. घातला दुकान देती आली अशी दान. एक घातला दुकान भरल्यानंत भांडार कायम माल भरलेला आहे. एवढ्यावर थांबत नाही. महाराज सांगतात या दुकानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. काय. माग त्याची पुरी धन्य अनेकाशी ओढ. तिसऱ्या चरणामध्ये महाराजांची भाषा अशी आहे माग त्याची पुरे आणि धन्य अनेकाशी उरे. मी आपल्याला ह्या अभंग पाठ आहे असं समजून मी तुम्हाला 2 शब्दांकडे जरा घेऊन जातो. माग त्याची पुरे इथल्या पुरे शब्दाकडे एक अंडरलाईन करा आणि धन्य अनेकाशी उरे या उरे शब्दाला एक अंडरलाईन करा. संतांचं दुकान असं आहे जे गिराईक येईल त्यांना सगळ्यांना तर पुरेच पण मागावून येणाऱ्या गिरायका करता सुद्धा तितकंच उरे. जरा आणखीन पुढे बोलू. अहो साधा उरे आहे का.
700 वर्ष झालं ज्ञानेश्वरी आजही उरे. 700 वर्ष झालं, 400 वर्ष झालं गाथा आजही उरे. 700 वर्ष झालं नामदेवांची गाथा आजही उरे. नाद भागवत 400 वर्ष झालं आजही उरे. थोडा आणखीन बोलतो. आपण सगळी वारकरी आहोत, निष्ठावान वारकरी. बोलता बोलता आपण असं म्हणतो चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा असं म्हणतो. मी महाराज थोडं उलट बोलतो. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा आहे हे म्हणणं मला मान्य नाही. मी थोडं उलट करतो. जोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. कारण वारकरी होता मी, आम्हाला जी श्रद्धा आहे ती ज्ञानेश्वरीवर, आम्हाला जी श्रद्धा आहे ती गाथ्यावर. जरा थोडं पुढं बोलतो. आमचे देव, आमचे चंद्र सूर्य जे काही असेल ती ज्ञानेश्वरी गाथा आपली श्रद्धा आहे. मला आपली श्रद्धा अशी आहे, ज्ञानेश्वरीच्या पाया पडलो म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाईंचं दर्शन घेतलं. गाथ्याच्या पाया पडलो म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाईंचं दर्शन झालं. इतक्या श्रद्धेने हा संप्रदाय चालतो. म्हणून तुम्हाला बोलतोय आणि काशी उरे आजही उरे. हे उरे शब्द खूप महत्वाचा आहे. थोडं गमतीने बोलतो आता. ते उरे का महत्वाचं आहे? कारण बऱ्याच लोकांना वाटतं उरलं पाहिजे म्हणून महत्वाचं आहे. उरलं पाहिजे, जिथे म्हणतो उरलं पाहिजे, उरलं. ती पंक्तीवादी सुद्धा म्हणतात का उरलं पाहिजे बरं, कमी पडता कामा नये. म्हणजे त्यांची भावना अशी असते, उरलं तरी चालेल, कमी पडू नये. सप्ताह करणारी जी कमिटी असते ना त्यांनाच वाटतं उरलं पाहिजे. कीर्तन करायला वाटतं उरलं पाहिजे. आम्ही एकदा काशीला सप्ताह केला महाराज, मोठा सप्ताह केला. आपल्याला माहित असेल नसेल, रेल्वे घेऊन गेलो मी काशीला. जवळजवळ आता हे आमचा अनिकेत आहे त्याला माहिती आहे सगळ्यांना. ते जवळजवळ 4-5 हजार लोक माझ्याबरोबर होती. आम्ही काशीला गेलो, फार मोठा सप्ताह केला. आणि सप्ताह करून माघारी आल्यावर आता पंढरपुरातली आमची सगळी महाराज लोक, सगळी मित्रमंडळी, एकाने मला सांगितलं महाराज काशीला मोठा सप्ताह केला. म्हटलं हो मोठा केला. किती उरलं? मी म्हटलं होतं की जिरलं, तुला काय? लोकांना असं वाटत असतं की सप्ताह केला की उरतं. आता ज्याच्यात त्याला माहिती महाराज काय असते ते जाऊ द्या. आता जास्त खोलाशी नको करायला, कारण हे रेकॉर्डिंग केलं जातं, फार अवघड आहे. एवढं कट केलं जातं, युट्यूबला टाकलं जातं, आमच्या मागं मुंगे लावले जातात. फार अवघड आहे हे सगळं काम. थोडं मी पुढं बोलतो आपल्याला. मला काय सांगायचं आहे, मागं त्याची पुरे आणि धनी आणि काशी पुरे. हे मागं त्याची पुरे, जे जे मागितलं जातं त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण. संतांचं असं दुकान आहे. मी आपल्या ऐकण्यातले एक अभंग सांगतो. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पुढे बोला. तुम्ही संभाळीने संती भय निरसली खंती. पुढचं महत्वाचं आहे. कृतकृत्य झालो इच्छा केली कुठं तुम्ही संभाळीने भय निरसली खंती. माग त्याची पुरे. आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. संतांकडे गेलो, आमची काही इच्छा राहिली वेगळी असं काही राहिलं नाही. सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. इच्छा पूर्ण करणारे संत आहेत. थोडं पुढे बोलतो. जिथं इच्छा पूर्ण होतात तो परमार्थ आहे, आणि जिथं इच्छा अपूर्ण राहतात तो संसार आहे. संसार म्हटलं की अपूर्ण आहे, इच्छा अपूर्ण राहतात. परिपूर्ण हा कधी शब्द संसारात येत नाही. थोडं आणखी पुढे बोलू. परिपूर्ण हा शब्द केवळ आणि केवळ संतांकडे. थोडं बारीक आहे का, एक दोन वाक्य एवढी सांगतो. 2-4 मिनिटांमध्ये हा सगळा अभंग सोडून देतो. फक्त थोडं मला मगाच राहुनीने सांगितलं 9 वाजता सुरू झालंय लक्षात ठेवा, एवढंच सांगितलं त्यांनी, बाकी काही सांगितलं नाही. एवढंच सांगितलं त्यांनी. मला फक्त तेवढंच बोलायचं. मला माहिती आहे आपण खूप वेळ तिथं उभे आहात, ऐकता आहात. मी अगदी वेळेत संपवतो. मला त्याच्यावर बोलत असताना परिपूर्ण हा शब्द संतांकडे कसा लागू पडतो नीट ऐका. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. वैकुंठ अशी जगन्नाथांना पवार एक वाक्य सांगायचे. आता जगन्नाथांना कोणी कोणी ऐकलं मला माहित नाही. या मंडळीने तर त्याच्याबरोबर गायलं आहे. अण्णा फार अधिकारी व्यक्ती, मला फार गोड बोलायचे, सहज खोट्या करायचे, सहज. आम्ही जरी प्रत्यक्ष फार ऐकलं नसलं तरी अलीकडे जे काही थोडंफार युट्यूबला मी ऐकतो, थोडंफार युट्यूबला ऐकतो म्हणजे युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे अलीकडच्या काळात ते युट्यूबला फार गोड कीर्तन आहे. तर ते अण्णांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणायचे, जीव हा अपूर्ण आहे, जीव हा अपूर्ण आहे, ब्रह्मज्ञानी हा पूर्ण आहे आणि संत मात्र परिपूर्ण आहे. थोडा याच्यात फरक केला. जीव अपूर्ण आहे, ज्ञानी हा पूर्ण आहे आणि संत मात्र परिपूर्ण आहे. असं का? ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण,
ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूर्ण, पण असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे तो परिपूर्ण, म्हणून संत परिपूर्ण. कारण असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून मागते शिपुरे धनी अनेका शिपुरे घातला दुकान. या दुकानात 3 वैशिष्ट्ये झाली. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, या दुकानातला कधी माल नाश पावत नाही. अभंगात तुका म्हणे पोते